नमस्कार, मी मंदार फणसे. अजेंडा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. अजेंडा महाराष्ट्र अर्थातच राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 1 वर्षाच्या पूर्तीनिमित्त आपण राज्य सरकारमधले जे मंत्री आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत, त्या सगळ्यांना आपण भेटतोय. मुख्यमंत्री झाले, आपण विरोधकांची सुद्धा बाजू समजून घेतली आणि आता आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत शालेय शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे. विनोद तावडे, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थातच आम्ही तुम्हाला मोकळेपणाने काही प्रश्न विचारणार आहोत. शालेय शिक्षण असेल, सांस्कृतिक विभाग तुमचा असेल किंवा क्रीडा विभाग असेल, या संदर्भातले प्रश्न असतील. आम्ही प्रश्न विचारणार आहोत. मी माझ्यासोबत कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आहेत, तेही तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. आणि इतकंच नाही तर आमचे न्यूज रूम आणि महाराष्ट्रभरातले आमचे जे काही सहकारी आहेत तेही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. अर्थातच पहिला प्रश्न त्यानिमित्तानं तुम्हाला हाच विचारायचा आहे की गेल्या वर्षभरामध्ये एक शालेय शिक्षण हा विभाग, खरं तर या अगोदर शिक्षण विभाग म्हटल्यावरती काही वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. एक आव्हान म्हणून कदाचित तुमच्याकडे हा विभाग आला असावा. आणि तो विभाग चालवताना गेल्या 1 वर्षभरातला तुमचा अनुभव काय? मला वाटतं पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि युवा क्रीडा आणि सांस्कृतिक मराठी भाषा, तर सांस्कृतिक मराठी भाषा मी समजू शकतो, पण हे सगळं शिक्षण एकत्र आणायचा निर्णय मला असं वाटतं हा अतिशय आवश्यक आणि अप्रतिम उपयोगी निर्णय ठरला. सुरुवातीला मला असं वाटलं की हे सगळं एकत्र पण जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो, मी साध्या गोष्टी आहेत की तंत्रशिक्षण हे आहे उच्च तंत्रकडे, पण शाळेमधल्या 12वीला जे MCVC असतं ते तंत्रशिक्षणच्या अंडर ते तिकडे जातं. ते पत्रक निघालं तर शालेयचं वेगळं निघतं आणि उच्चचं निघतच नाही. असा तो इंटिग्रेट जो विचार केला पाहिजे, एकात्म, तो न होता तुकड्यात व्हायचा. पण एकत्र डिपार्टमेंट आल्यामुळे, एक मंत्री त्याला आल्यामुळे अनेक निर्णयामध्ये याचा आम्हाला उपयोग झाला. म्हणजे CET ची परीक्षा आहे तर वैद्यकीय शिक्षण पण माझ्याकडे आहे आणि उच्च तंत्र पण माझ्याकडे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलला एकत्र निर्णय आम्ही घेऊ शकलो. अन्यथा मेडिकलचा निर्णय झाला नसता आणि हा झाला असता, असं काही एक अर्धवट झालं असतं. हे एकात्म व्हायला उपयोग होतो आणि त्याचा खूप फायदा मला वाटतं राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेला नक्की झाला आहे. मला या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की KG to PG ची एक रचना या नवीन सरकारने केलेली आहे, पण आपल्याकडे गेल्या दशकातला जर आपण एक इतिहास बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सातत्याने सांगितलं की प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या गोष्टी जर लोकांना सोयीच्या केल्या, त्याच्यात जर सुलभीकरण केलं तर त्याचा समाजाला वेगळ्या पद्धतीने उपयोग होतो. आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठी विद्यार्थी हा प्राथमिक शिक्षणासाठी जो मराठी शाळांवर आणि शासकीय व्यवस्थेवर अवलंबून असायचा तो पूर्णपणे खाजगी शाळांकडे जाताना आपल्याला दिसतोय. आणि एकीकडे ही व्यवस्था आहे, तिथलं शिक्षण प्रचंड महाग आहे आणि दुसरीकडे RTEच्या माध्यमातून शिक्षण हक्काच्या याच्यातून जी व्यवस्था सर्वसामान्य घरातल्या किंवा गरीब घरातल्या मुलांसाठी कायद्याने केलेली आहे, 25% त्यांना ॲडमिशन्स देणं क्रमप्राप्त आहे, मान्यताप्राप्त ज्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत त्यांना ते सुद्धा दिलं जात नाही. म्हणजे हा पूर्ण विरोधाभास दिसतोय की त्यामुळे आपल्या शिक्षणाचा दर्जा हा खूप चिंताजनक बनलेला दिसतोय. तुम्ही काय बघितलं 1 वर्षामध्ये, हे कसं काय बदलता येईल हे चित्र? मला वाटतं महाराष्ट्रात प्रामुख्याने गेल्या 10-20 वर्षामध्ये जसं एक हेल्थ अवेअरनेस आलेला आहे तसा शिक्षणाविषयीचा अवेअरनेस प्रचंड वाढला आहे. आणि ज्यावेळी डिमांड वाढतो तर तो सप्लायसह त्या पद्धतीने निर्माण करण्याची व्यवस्था वेगवेगळ्या संस्था करत असतात. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून आपण एका बाजूला जसं करतो तसं पालकांमध्ये या शिक्षणाविषयीचं वाढलेलं सगळं महत्त्व लक्षात घेता अनेक खाजगी संस्था ह्या वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आता बाजारामध्ये आलेल्या आहेत. त्यांना मी नेहमी म्हणतो की तुम्ही शैक्षणिक संस्था जी काढता ही तुम्ही इंडस्ट्री ॲक्ट खाली रजिस्टर करत नाही, तर तुम्ही चॅरिटी कमिशनर खाली रजिस्टर करता. हे लक्षात ठेवलं पाहिजे की शिक्षण हे काम चॅरिटीचं आहे. तुम्ही त्यामध्ये 200-250% प्रॉफिट कमवायच्या मानसिकतेत येणार असेल तर ते अजिबात चालणार नाही. पण दुर्दैव असं आहे की अनेक वेळा पालकांना असं वाटतं की आपलं मूल या शाळेत गेलं तर ते डॉक्टर किंवा इंजिनियर होणार नाही तर कंपाऊंडर होईल. ही जी भीती आहे, मला असं वाटतं की या सगळ्या मानसिकतेतनं पालकांना बाहेर येणं, आणि ते कधी येतील ज्यावेळी शासन व्यवस्थेतनं चालणाऱ्या शाळांचा दर्जा हा त्या पद्धतीने असेल. आता अडचण कशी होते की आम्हाला मुंबईतल्या एखाद्या प्रतिष्ठित शाळेतला मुलगा
आणि एखाद्या बीड मधल्या तालुक्यातल्या खेड्यावरचा मुलगा याला एकाच परीक्षेत आम्हाला नापावं लागतं आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की एक टोकाचा विचार केला दुसरं त्यात अडचण जाते, दुसऱ्याचा केला तर पहिल्याला सोपं जातं. तर याचा बॅलन्स करत आम्ही जे शिक्षण करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने आपण याचा एक चांगला बॅलन्स निर्माण करू जेणेकरून चांगले विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातनं या शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर पडतील. नक्की. आपण आणखीन काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. न्यूजरूममध्ये प्रफुल्ल साळुंके आहे. प्रफुल्ल, काय प्रश्न आहे? विनोद तावडे साहेबांना माझा एक प्रश्न आहे. प्रचंड गुणवत्ता असलेला माणूस आहे. मुख्यमंत्री पदाने हुलकावणी तुम्हाला दिलेली आहे. साधारणतः 1 वर्ष पूर्ण होत आहे. जर विनोद तावडे मुख्यमंत्री असते तर 1 वर्ष कसं असतं आणि काय महत्त्वाचे निर्णय झाले असते? जसं आता आहे तसंच असतं. मला असं वाटतं की शेवटी आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो. नेतृत्व कोणावरती एकाकडे असतं, पण अनेक विषयावर अनेक मंत्री एकमेकाला आम्ही सल्लामसलत करत असतो. एखादा विषय अमुक पद्धतीने व्हायचा असेल तर तो आम्ही मुख्यमंत्र्यांना सुचवतो किंवा ते आम्हाला विचारत असतात. ते मला नाही असं वाटत की अमुक झाले असेल अमुक असतं, अमुक झाले तर अमुक असतं. कोणी झालं असतं तरी भाजप प्रणित सरकार हे असंच चाललं असतं. एक 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 प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर मुळात आपण न्यूजरूममध्ये थोड्या वेळाने जाऊया, पण या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आता आपण बघितलं तर खूप त्याच्यामध्ये तुकड्या तुकड्यांनी सगळं आजची रचना आहे. जसं तुम्ही म्हटलं की पहिल्यांदा सरकारमध्ये उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, शालेय शिक्षण हे सगळं एकत्र झालं, माध्यमिक शिक्षण वगैरे. शालेय पोषण आहारामध्ये खूप सारे घोटाळे किंवा खूप सारे प्रश्न समोर आलेले आहेत आपल्या. त्या व्यतिरिक्त आश्रमशाळांसारखे सगळे मुद्दे आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये हे सगळं विखुरलेलं आहे. हे सगळं शिक्षण म्हणून याच्याकडे बघता येणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्की बघता येईल. म्हणजे ज्यावेळी आम्ही ग्रामविकास खात्याच्या मार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा विचार होतो किंवा आदिवासी खातं आहे आदिवासी आश्रमशाळा आणि समाज कल्याणच्या वसतिगृहांचा विचार करतं, तर आम्ही अधूनमधून सगळे हे मंत्री आणि सचिव एकत्र बसतो. कारण शेवटी हा सगळा विषय जोडला असतो त्या आर्थिक व्यवस्थेशी जोडलेला असतो आणि त्यामुळे प्रशासनिक आणि आर्थिकदृष्ट्या ते त्या ठिकाणी असतात. पण बराचसा त्यातला अकॅडमिक भाग जो आहे हा आम्ही शिक्षणकडे घेतलेला आहे आणि त्यातला जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो आहे तो त्या विभागाकडे आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही एकात्म शिक्षणाचा विचार हा नक्की करू शकतो. नक्की. पुन्हा न्यूजरूममध्ये जाऊयात. न्यूजरूममध्ये काही प्रश्न आहेत, आपले सहकारी आहेत तिकडे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपला सहकारी जो आहे तो आपल्याला प्रश्न विचारतोय. राजेंद्र, काय प्रश्न असेल? तावडे साहेब, खरं तर गेल्या वर्षभरात जे शिक्षण खात्याने काम केलं आहे याच्याबद्दल जे तुम्ही पुढाकार घेतला तुमचं अभिनंदन करू इच्छितो. कारण एक काहीतरी वेगाने बदल करण्याच्या दृष्टीने तुम्ही उपक्रम राबवत आहे. पण मला मराठी भाषेविषयी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सक्ती अजून कुठल्याही शाळेत झालेली दिसत नाही, जी की शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कन्नड भाषेची सक्ती आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, राज्यामध्ये असलेल्या CBSE असेल किंवा ICSE बोर्डाच्या शाळा असतील, इथे मराठी भाषेला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून दिला जातो, जिथे की मराठी मुलांची संख्या ही लक्षणीय आहे. आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहत असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न कुठेतरी तोकडा पडताना दिसतो. इतके प्रयत्न करूनही मराठी भाषा अभिजात का होत नाही? महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी सक्तीचे का होत नाही? यातला मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाचा विषय घ्यायचा झाला तर गेल्या 7-8 महिन्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करत ते आता पूर्णपणे मंत्रिमंडळापर्यंत येऊन पोहोचवण्यामध्ये आपण यश मिळवलं आहे. यामध्ये माननीय पंतप्रधान कार्यालयातनं एक ओरिसाच्या अभिजात भाषेचा उडिया भाषेचा विषय कोर्टामध्ये आहे, तो काय मुद्द्यावर आहे आणि त्याविषयी त्यांनी अटर्नी जनरलचं स्पष्टीकरण मागितले. तेवढ्यापुरतंच खरं हा विषय आणलेला आहे. अन्यथा सगळ्या आपल्या पाठारे समितीचा अहवाल, साहित्य अकादमीची शिफारस होऊन ते आता कॅबिनेटपर्यंत पोचलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कोर्टाने या विषयात उडिया भाषेला जे थांबवलं आहे त्याची कारणाची स्पष्टता आली, कारण त्याची कारणं वेगळी आहेत, ती काही मराठीला लागू होत नाही. तर मला असं वाटतं की या विषयामध्ये आपल्याला लगेच तो दर्जा नक्की मिळू शकतो. दुसरा भाग जो आहे तो CBSE ICSE शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये 8वीपर्यंत मराठी शिकवणं हे त्यांना बंधनकारक आहे आणि ते त्या पद्धतीने शिकवलं जातं. आणि मी कालच योगायोगाने CBSE ICSE शाळांच्या संस्थाचालकांबरोबर सहज एक बैठक घेतली होती आणि त्यात म्हटलं की तुमच्या इथला बाहेर पडलेला जो मुलगा किंवा मुलगी आहे त्याला महाराष्ट्रात नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो, तर त्याला मराठी येणं हे त्याच्या हिताचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यांनी म्हटलं की हो, हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे 8वीपर्यंत आम्हाला जो राज्याचा अभ्यासक्रमाचा भाग असतो त्यामध्ये आम्ही मराठी त्यांना घ्यायला लावतो, ते त्यांना शिकवतो आणि उलट बोली भाषा म्हणून मराठी त्यांना येणं म्हणजे ज्याला त्या विद्यार्थ्याला सहजपणे ते कळणं यासाठी सुद्धा आमचे वेगळे प्रयत्न आम्ही करत असतो. आणि मला असं वाटतं की हा प्रयत्न सरकारचा सातत्याने राहिला की मराठी या राज्यात शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला बोर्ड कुठलेही असो
हे त्याला आलं पाहिजे. नाही, तुमचा निर्णय बरोबर आहे, मराठी आली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की एकीकडे मराठी अभिजात भाषा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहे, आणि दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळांच्या समोर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या प्रचंड वेगाने वाढलेली आहे. अगदी आदिवासी बहुल भाग असेल, दुर्गम भाग असेल, तरीसुद्धा तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघतात आणि तिथे फी भरून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला दिसतात. तर रोजगार देण्याची क्षमता हे भाषा टिकण्याचं महत्त्वाचं कारण आहे. आपण इतिहास जर बघितला तर त्या सगळ्या इतिहासामध्ये ही बाब आपल्याला प्रकर्षाने दिसते. तर मराठीमधून शिकलेल्या माणसांना उत्तम रोजगार मिळेल याची जोपर्यंत एक शाश्वती आपण सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून देणार नाही, तोपर्यंत लोक मराठी शिकणार नाहीत. त्यावर काय सरकार करणार आहे? हे खरंच आहे की इंग्लिश जी भाषा आहे ही लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी आहे, त्यामुळे रोजगार मिळतो आणि त्यामुळे इंग्रजीकडे लोकांचा जाण्याचा ओढा आहे. पण मातृभाषेतनं जर शिक्षण झालं तर त्या विद्यार्थ्याला ज्ञान त्यातलं जास्त मिळतं की जे खरं टिकाऊ आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने जागतिक स्तरावर मातृभाषेतनं शिक्षणाची एक मोठी चळवळ आता सुरू झाली आहे, पुढच्या 2-5 वर्षात आपल्या देशात सुद्धा या पद्धतीचा आग्रह नक्की सुरू होईल. आणि मला खात्री आहे की अनेक शाळा अशा आहेत, म्हणजे आता मी अगदी एक जुन्नरमधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 3रीला एका मुलाला आणून त्या पालकांनी घातलं. त्यामुळे हा इंग्रजी शाळेमध्ये होता पण काही शिकूच शकत नाही कारण त्याला इंग्रजी कळतच नाही आहे, आणि म्हणून त्याला आता आम्ही जिल्हा परिषद शाळेत आणतो आहोत. मला असं वाटतं की ही जाणीव जी एका पालकाला जुन्नरमधल्या ग्रामीण भागात झाली आहे, ही जाणीव ही हळूहळू शहरातल्या पालकांना होईल की आपलं मूल जर मातृभाषेत शिकलं तर तो ज्ञान जास्त संपादन करू शकतो. आणि मला वाटतं की त्याच्यावर आता पालकांचं लक्ष हे येत्या काळात नक्की केंद्रित होईल. नक्की. आणि एक जो आता शालेय शिक्षण म्हणजे शाळा बाह्य जी मुलं आहेत शिक्षणाच्या संदर्भातला जो आता खूप मुद्दा गाजला अलीकडच्या काळात, तुम्ही सर्वे सुद्धा एक राज्य सरकारतर्फे तुम्ही तुमच्या विभागातर्फे केला होता. या सर्वेतनं नेमकं निष्पन्न काय झालं आणि जी आता त्यातनं आढळलेली मुलं आहेत त्याच्यात संख्येबद्दल पण खूप वेगवेगळे प्रवाद दिसत आहेत. 13 लाख कोणी म्हणतंय, कोणी 7 लाख म्हणतंय. ही जी काही सगळी मुलं आहेत या मुलांना तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या या सगळ्या मुख्य प्रवाहात कसं आणणार आहे? शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शाळाबाह्य मूल कोणतंही असता कामा नये आणि ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही शाळाबाह्य मुलांचं एक सर्वेक्षण केलं की ज्यावेळी सुरुवातीला 56,000 मुलं आमच्या लक्षात आली. अर्थात हा आकडा इतका कमी नाही आहे हे खरंच आहे, पण हे सर्वेक्षण वर्षातनं 2-3 वेळा करावं लागतं. कारण अनेक वेळा नोव्हेंबरनंतर अनेक पालक हे ऊस तोडणी कामगार म्हणून जातात, वीडभट्टीवर जातात, कुठेतरी क्वारीवर जातात. कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये तसं कामाला बाहेर पडत नाहीत. त्यात तो एक सर्वे आता पुन्हा होईल. अनेक सामाजिक संघटनांनी आम्हाला सांगितलं की आम्ही यामध्ये योगदान देऊ शकतो. तर सामाजिक संघटना आणि सरकारने बसून या विषयामध्ये आता हा डिसेंबरमधला एक सर्वेक्षणाचा भाग आम्ही ठरवला. आणि मला खात्री आहे की या राज्यामध्ये शाळाबाह्य मूल शोधून तर नक्की काढू. आमच्यासमोर आव्हान जे आहे ते आव्हान आहे की हे मूल शाळेत टिकवणं. म्हणजे असं आहे की समजा मुंबईतलं एखादी घटना घेतली किंवा नागपूरमधली की पुण्यामधली घ्या, आज या फुटपाथवर जे कुटुंब राहतं आहे ते पुढच्या महिन्यात भलत्याच उपनगरातल्या फुटपाथवर जातं. आणि मग त्या मुलाच्या शाळेचं काय? ही काही आव्हानं आहेत की ज्या आव्हानांचा आम्हाला नीट योजना करून त्याच्यावर उपाय काढायचा आहे. पण मला असं वाटतं की एका बाजूला 2 कोटी जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठीचा प्रयत्न आणि त्यांच्यासाठीचं लक्ष केंद्रित करणं, त्याचबरोबर ही काही लाखामध्ये असणारी मुलं आहेत यांच्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे मला वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही शाळाबाह्य मुलं जवळजवळ 99% आम्ही आयडेंटिफाय करण्यामध्ये यश मिळू. त्यांचं सातत्य शाळेमध्ये राहणं हे मोठं आव्हान आहे. त्यामध्ये मला वाटतं की समाजाला भूमिका मोठी बजावावी लागेल. विनोदजी, आता तुम्ही मराठी भाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे असा आग्रह व्यक्त केला आणि तो सगळ्यांनाच मान्य असलेला आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गोंडी भाषा असेल, पावरी भाषा असेल, ठाकरांची वेगळी भाषा असेल आणि इतर अनेक बोलीभाषा आहेत. या बोलीभाषेत जी मुलं जगतात, वाढतात, त्यांना जे मराठी भाषेतून जे शिक्षण घ्यावं लागतं हे मराठी भाषा ही त्यांच्यासाठी परकीय भाषाच असते. तर त्यासाठी याच्या आधी शालेय शिक्षण त्यांच्या भाषेतून देण्याचा प्रयत्न शासकीय स्तरावरून झाला होता, काही स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा केला होता, परंतु तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसत नाही. तर आता याचा विचार शासकीय पातळीवरून का झाला नाही आणि ते न झाल्यामुळे एकूण मराठी भाषेच्या या ज्या बोलीभाषा होत्या किंवा समान पातळीवर वाढलेल्या भाषा होत्या त्या भाषासुद्धा मरत जाताना आपल्याला दिसतात.
सगळ्या याच्यामध्ये. तर तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहात, मराठी विभाग तुमच्याकडे आणि शिक्षण सुद्धा आहे, तर या तिन्ही खात्यांशी संबंधित हा प्रश्न आहे. नक्कीच आम्ही सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत विशेषतः आदिवासी आणि या दुर्गम भागातल्या ज्या बोलीभाषा तिथली मुलं रोज त्या भाषेत बोलतात, तर या भाषेतून त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारे भाषांतरित त्यांना सगळं साहित्य मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही या सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आता प्रयत्न सुरू केले आणि मला असं वाटतं की मुळात अशा शाळा, असे विभाग आयडेंटिफाय करणं आणि त्यामध्ये अशा प्रकारचे शिक्षक त्यांना त्या भागामध्ये देणं, हे काम आम्ही येत्या वर्षामध्ये पूर्ण करू आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याच्या भाषेमध्ये शिक्षण करायला मिळेल, जेणेकरून तो ज्ञान पुन्हा त्यामुळे ज्ञान जास्त संपादन करू शकतो. हा प्रयत्न आपला शिक्षण विभाग नक्की करतो. नक्की एक म्हणजे नेहमीचं जे म्हटलं जातं की शिक्षणाला हवं तेवढं बजेट नाही आपल्या सगळ्या या व्यवस्थेमध्ये, आणि त्या अर्थाने तुम्ही कसं बघताय? कारण कारण शिक्षक जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यांना आज पगार व्यवस्थित नाही आहेत, शिक्षकांना सन्मान नाही आहे हवा त्या पद्धतीनं. एकूण समाजामध्ये जी शिक्षकांची परिस्थिती आहे ती सुद्धा खूपच वाईट आहे. मग ती जर सुधारायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला पैसे लागतील, कदाचित अनुदानित ज्या शाळा मराठी ज्या आहेत त्या वाढवाव्या लागतील, कारण आता त्या शाळा वाढताना दिसत नाही आहेत. मराठी शाळा खास करून अनुदान नसल्यामुळे मरत चाललेल्या आहेत. हे सगळं जे दुष्टचक्र आहे ते तोडण्यासाठी तुम्ही काहीतरी असं डिस्रप्टिव्ह मेकॅनिझम असेल तुमच्याकडे, असं काही आहे का तुमच्याकडे? असं काही प्लान तुमच्याकडे आहे का? बजेटरी अलोकेशन वाढवण्याचा काही प्लान आहे का? आणि किती टक्के बजेट आहे तुमचं? मला असं वाटतं की ज्यावेळी आपलं राज्य सरकार कर्जामध्ये आहे, मुळात आज सुद्धा 32,000 कोटी रुपये हे आपण शिक्षण विभागात शालेय शिक्षणावर खर्च करतो. आता माझ्या दृष्टीने मी हा खर्च मानत नाही, ही मी गुंतवणूक मानतो, कारण यातून शेवटी राज्याचं भविष्य घडायचं आहे. पण ही गुंतवणूक करत असताना याच्यामध्ये काही संस्था अशा प्रकारे चोऱ्या करतायत की खोटी पटसंख्या दाखवतात, खोटे शिक्षकांचे पगार काढतात. ह्या आधी बंद करायच्या आणि ह्या बंद करण्यासाठी मला सामान्य शिक्षकाचा पाठिंबा नक्की मिळतो, पण कधी कधी त्याच्यावर मतांवर जे राजकारण करणारे व्यक्ती असतात ते याच्या विरोधात दिशाभूल करत असतात. आणि म्हणून माझं तर शिक्षकांना आव्हान आहे की अशा जर चुकीच्या संस्था बंद पडल्या तर त्यातून वाचणारा पैसा या शाळांवर खर्च व्हायचा आहे आणि त्यामुळे मनी सेव्ड इज मनी अर्न, आणि हा पैसा आपण इथे खर्च केला तर आपलं शिक्षण, आपला दर्जा अधिक वाढू शकतो. आणि त्यासाठी माझ्या डोळ्यासमोर नीट योजना आहे. म्हणून आम्ही जे सरळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शाळांची माहिती काढतो आहोत पूर्णपणे. मला काही जिल्ह्यातल्या, काही तालुक्यातल्या शाळा माहिती आहेत की तिथे इन्स्पेक्शनला आमचा अधिकारी गेला की बाजूच्या शाळेतनं मुलं आणून बसवतात आणि जवळजवळ 7-7, 8-8 शिक्षकांचे पगार त्या नावाने काढून ते त्या ठिकाणी, शाळा तर काही चालत नाही पण संस्था अशा अनेक आहेत. आता हे तुम्हाला कागदावर प्रत्यक्ष येणं आणि त्यामुळे सरळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जी माहिती येईल ती माहिती इतकी परिपूर्ण असेल की अशा खोटं काम करणाऱ्या लोकांना नक्की याच्यातनं बाहेर ठेवता येईल आणि चांगलं काम करणाऱ्या शाळा, संस्थाचालक, शिक्षकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे राहू शकतो. पण नक्की म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्ही या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्हाला यातलं अलोकेशन वाढवण्यासाठी, म्हणजे शिक्षणाकडे जे नेहमीच बघितलं जातं, म्हणजे आपण कदाचित पाण्यासाठी आणि बाकी सगळ्या मुद्द्यांसाठी सातत्यानं करोडो रुपयाची पॅकेजेस मागतोय, शेती विषयासाठी करोडो रुपयाची पॅकेज, पण शिक्षण तेवढंच मूलभूत आहे आणि त्यासाठी जी काही अधिकची पैशाची जी गरज आहे ती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिटताना किंवा त्याच्यासाठीचं जे काही एकूण सहमती असायला पाहिजे ती आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मग सहमती कधी होते की ज्यावेळी आपण घातलेले पैसे, जे गुंतवणूक आहे त्याचे रिटर्न्स तेवढे मिळतात का? म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आज महाराष्ट्रातला पहिलीला 100 मुलं आली तर 10वीला बाहेर पडणारी ती जर 32 आणि 30च आहेत, तर स्वाभाविकपणे यात किती पैसा घालावा? मागे मी एकदा लोकलेखा समितीचा सदस्य असताना आम्ही अभ्यास केला तर एका मुलावर सरकार जवळजवळ 96,000 दरवर्षी खर्च करते. आता एवढेच पैसे देऊन खाजगी संस्थेमध्ये प्रवेश घेतला तर तेवढे ह्याहून कमी पैशात त्याचं शिक्षण होतं. पण मला असं वाटतं की आपण जर नीट योजना केली तर बजेट वाढवायची गरज नाही, आहे त्या संस्थांमध्ये चांगलं शिक्षण देण्याची व्यवस्था करू शकतो. आणि ज्यावेळी मी ग्रॉस एनरोलमेंट रेशो 30-32चा वाढवून 40-50-60 पर्यंत, त्यावेळी मी हक्काने वाढवेन बजेट की मला तर हे प्रयोग करायचे आहेत, हे शिक्षण आणायचं, मला अधिक पैसे द्या. ज्यावेळी मी परफॉर्मन्सच करत नाही ते माझ्यासारख्या मंत्र्याला आपण मी पैसे वाढवावं हे काही मला पटत नाही. कारण मुळात शेतकऱ्यावर, सामान्य माणसावर, ग्रामीण भागावर जो खर्च होत असतो त्यातला काढून पैसा जर यावर आणायचा तर ह्यातले रिटर्न्स दिसले पाहिजेत. आणि त्यामुळे ते रिटर्न्स कसे दिसतील, कुठेतरी कोणातरी संस्था चालकाचा दबाव आहे, कुठेतरी एखाद्या विशिष्ट संघटनेचा दबाव आहे आणि म्हणून
ह्या शिक्षकांना तुम्ही अमुक योजना चालू करा. मला शिक्षण खातं हे विद्यार्थी ओरिएंटेड चालेल. हे शिक्षकांचे पगार संस्था चालकांचं ह्याच्या ओरिएंटेड चालून उपयोग नाही. त्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी शिक्षकांना दिल्या पाहिजेत, त्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी संस्था चालकांना दिल्या पाहिजेत, पण विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला पाहिजे, हे मानून मी काम करतोय. नक्की एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि आपल्यासोबत शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातले प्रश्न आता आपण विचारणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आणखीन महाराष्ट्रातले आपले काही सहकारी आहेत तेही त्यांना प्रश्न विचारणार आहेत. भेटूया. पुन्हा एकदा स्वागत तुमचं अजेंडा महाराष्ट्रामध्ये. आपण महाराष्ट्राच्या विकासाची दिशा तपासतोय. अर्थात आपले राज्याचे जे नेते आहेत ते नेते आपल्याला येऊन त्या संदर्भात सांगतायत नेमकं काय काम करतायत. गेल्या वर्षभरामध्ये राज्य सरकारने काय काम केलं. विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. विनोद तावडे, तुम्हाला पुण्याहून प्रश्न आहे. अद्वैत मेहता. तावडे सर नमस्कार. नमस्कार सर, प्रश्न असा आहे की तुम्ही या खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर भरपूर तुम्ही घोषणा केल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ विद्यापीठ कायद्यामध्ये जे बदल आहेत त्याचं तुम्ही सुतोवाच केलं, परंतु अशी ओरड होतीये की या समित्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या गेल्या, निगवेकर सर असतील, काकोडकर सर असतील, त्यांना कन्सल्ट केलं जात नाहीये म्हणजे हे बदल करण्यासाठी. आणि दुसरं की या सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये म्हणजे सुसूत्रता यावी म्हणून तुम्ही राज्य बोर्डाच्या धर्तीवरती एक विद्यापीठांच्या सगळ्या परीक्षांसाठी एक मंडळ असावं, एक्झामिनेशन मंडळ, त्याची तुम्ही घोषणा केली. परंतु अंमलबजावणीचं काय, म्हणजे घोषणा खूप होत आहेत परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती कधी होणार आहे. एकूणच हायर एज्युकेशन बाबत धोरण काय असणार आहे त्याच्याबाबत स्पष्टता अजून येत नाहीये. तर हे जे आक्षेप आहेत काही की तुम्ही कन्सल्ट करत नाही आहात, बैठका अजून घेतलेल्या नाही आहेत, तर ही एक अपेक्षा आहे की हे सगळं कधी घडणार आहे अंमलबजावणीच्या पातळीवरती, आम्हाला हे सगळं कधी बघायला मिळणार आहे. अद्वैत असं आहे की मी ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यातल्या 90% घोषणा मी पूर्ण केल्या आहेत. आता तुम्ही जो उल्लेख केला की ज्यामध्ये एकत्रित परीक्षा पद्धती, तर या विषयात माझी घोषणा अशी होती की सध्या विद्यापीठांवर जो परीक्षांचा लोड आहे त्यामुळे विद्यापीठांना अकॅडमिक गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, तर आपण असं एकत्रित करू शकतो का याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तसा अभ्यास करून जर करता आलं तर तसा निर्णय आपण करू. आता ही घोषणा काय आहे तर या सगळ्याचा अभ्यास करून आपण निर्णय करू. तर त्या पद्धतीने एक टीम पूर्ण लागलेली आहे. सगळे एकत्रितपणे परीक्षा घेण्यासाठी कोणत्या UGच्या घ्यायच्या, अंडरग्रॅज्युएटच्या घ्यायच्या का PGच्या घ्यायच्या, कुठल्या विषय घ्यायचा, ह्याचा सगळा एक अहवाल तयार होऊन आला की हा निर्णय आपण नक्की करून, कारण विद्यापीठांना अकॅडमिक गोष्टी लक्ष द्यायला वेळ मिळाला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हटला की विद्यापीठ कायदा, तो या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आणतो. आधीच्या सगळ्या समितीने, विशेषतः निगवेकर समितीने या विषयामध्ये सगळं अहवाल देऊन सुचवलेलं आहे. त्या विषयामध्ये विविध घटकांच्या मतं मी मागितले आणि आता मी स्वतः माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती केली आणि मी सगळ्या विद्यापीठात जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टीवर थेट लोकांचं मत मागून जो फायनल आराखडा बनेल तो आराखडा स्वाभाविकपणे निगवेकर सर असतील, बाकी यांच्यावर चर्चा होईल आणि डिसेंबरमध्ये आम्ही हे बिल नक्की मांडणार आहोत. त्यामुळे जे निगवेकर समितीने मांडले किंवा बाकी समितीने मांडलंय त्याच्यावर स्टेक होल्डर्सची मतं घेणं हे माझं काम मी समजतो. कारण अनेक वेळा काय होतं की कायदा बनवणारे अतिशय तज्ज्ञ मंडळी असतात, पण ह्यातले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं मत कुठेच घेतलं जात नाही. आणि मी तर अशा विद्यार्थी चळवळीतनं आलो की माझं मत आहे की विद्यार्थी पण यात काही सांगू शकतो, प्राध्यापकही सांगू शकतात, नॉन टीचिंग स्टाफचं आपलं मत मांडू शकतो, मीडियातले शिक्षण विषयातले अभ्यासक यातले मांडू शकतात. ह्या सगळ्यांची मतं घेतल्यानंतर तो कायदा त्यातला बनेल आणि त्यामुळे विश्वासात स्टेक होल्डर्सला आधी घेतलं पाहिजे असं मानणार मी आहे. तुम्ही स्टेक होल्डरला विश्वासात घेतलं पाहिजे असं म्हणाला. तर एकूणच विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी म्हणजे प्राथमिक टप्प्यापासून तर म्हणजे KG पासून PG पर्यंतच्या टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यांवर शिक्षण घेत असताना त्याचे जे खरे प्रश्न असतात ते प्रश्न नेहमीच दुर्लक्षित राहतात, त्याच्यावर चर्चा खूप होते. आता साधी गोष्ट आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं
ही चर्चा गेल्या 20 वर्षांपासून चालू आहे. म्हणजे सर्वप्रथम 1996 साली सुधीर जोशी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यावेळेस सर्वप्रथम त्यावर अहवाल आलेला आहे आणि तो अहवालच इतका प्रचंड मोठा त्याच्यावर तो रिपोर्ट आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. आणि आता तुम्ही विद्यापीठामध्ये जाण्यासंदर्भात बोललात, तुम्ही स्वतः विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठातलं अंतर्गत राजकारण काय असतं ते बघितलेलं आहे. आज मुंबई विद्यापीठाची जी दयनीय अवस्था झालेली आहे, ती इतकी दयनीय अवस्था गेल्या शतकामध्ये कधी झालेली नसेल. इतक्या वाईट पद्धतीने तिथला कारभार चाललेला दिसतो. आता ज्या परीक्षांमध्ये गोंधळ चालू आहे, निकालामध्ये घोळ झालेला आहे, हे सगळं कधीतरी थांबणार आहे का आपल्या देशामध्ये? का हे शतकानुशतक असंच पुढे चालू राहणार आहे? मला असं वाटतं की विद्यापीठांमध्ये मगाशी मी जसा उल्लेख केला की परीक्षांचं इतकं लोड आहे. म्हणजे 1980 साली मुंबई विद्यापीठाला संलग्न असणाऱ्या महाविद्यालयीन संख्या आणि आज 2015ला असणारी संख्या ही इतकी वाढली आहे. पण शेवटी विद्यापीठ तेच आहे. विद्यापीठाचं बायफर्केशन केलं पाहिजे तर एक नवीन विद्यापीठ काढायचं म्हणजे 450-500 कोटीची त्याच्यामध्ये गुंतवणूक असते. आणि त्यामुळे मग या सगळ्या याच्यामध्ये नवीन विद्यापीठं होत नाही. विद्यार्थी संख्या तर वाढत चाललेली आहे. महाविद्यालय संख्या जवळजवळ 800च्या वर आता महाविद्यालय गेले. 200 केव्हा तरी होती ती 80-85च्या काळामध्ये. आणि म्हणून ह्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो लोड आहे, यातून या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होत आहेत, मला असं वाटतं की शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अकॅडमिक गोष्टी बाजूला काढल्या पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाजूला काढल्या पाहिजे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये विद्यापीठानं मदतरूप होणाऱ्या कोणत्या गोष्टी करता येतील त्या जर केल्या तर विद्यापीठ ही शैक्षणिक गोष्टीवर जास्त लक्ष देऊ शकते. आणि ते येत्या काळामध्ये आपण नक्की त्यातलं करणार आहोत. पण कुलगुरू शैक्षणिक गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी राजकारण्यांच्या भेटी घेण्यासाठी धावताना दिसतात ना. मला असं वाटतं की तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांना प्रायोरिटीज त्यांच्या वेगळ्या. त्यांना तुम्ही सांगितलं की नाही या गोष्टीबद्दल? नाही, म्हणून त्यावेळी ज्यावेळी घटना घडली त्यावेळी जे सांगायचं मी नक्की त्यातलं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुलगुरूंना शैक्षणिक गोष्टीवर लक्ष केंद्रित जास्त करणं, त्यातून विद्यापीठ म्हणजे मी मंत्री झालेल्या पहिली घोषणा काय केली तर कुठल्याही कुलगुरूंनी मंत्रालयाच्या आतमध्ये प्रवेश करायचा नाही. कारण माझं ठाम मत आहे की जेव्हा जेव्हा राजाबाई टॉवर म्हणजे विद्यापीठ मुंबई हे मंत्रालयासमोर झुकलं, शिक्षणाचं नुकसानच झालं. त्यामुळे नो व्हाईस चान्सलर शुड कम इन द पॉलिटिकल कॉरिडॉर्स ऑफ मंत्रालय. तुम्हाला यायचं काम असेल मुंबईत या, सह्याद्रीवर या, राजभवनला या, मंत्री तिकडे येऊन तुम्हाला भेटेल. शेवटी कुलगुरू ही एक अशी व्यवस्था आहे, अकॅडमिक असं एक एक्सेलन्सचं स्थान आहे की ते मंत्र्यांच्या बाहेर तासभर थांबले आहेत, लोक भेटत आहेत. हे अतिशय घृणास्पद मला वाटतं. आणि त्यामुळे त्या विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवणं यासाठी जे लागेल त्या गोष्टी आपण नक्की त्याला पूर्ण करू. आणि दप्तराच्या ओझ्याच्या विषयात जे महेश तुम्ही म्हणलात, म्हणजे मी स्वतः शाळेमध्ये जाऊन घेतल्यानंतर ती समिती, त्या समितीचा अहवाल देऊन सुद्धा आम्ही कसं दप्तराचं ओझं कमी करायचं याच्या गाईडलाईन्स शाळांना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कोर्टामध्ये एवढंच कोर्टाने विचारलं की हे नाही केलं तर तुम्ही जबाबदार कोणाला धरणार. आता मी सरळचा फॉर्म भरा आणि त्यात जर चुकीची माहिती तुम्ही दिली तर चुकीची माहिती देणाऱ्या जेलमध्ये टाकू असं म्हटलं तर माझ्या विरोधामध्ये काही शिक्षक, आमदार आणि बाकीच्यांनी रान उठवलं की विनोद तावडेने शिक्षकांना जेलमध्ये घालायचं आहे. तर ठीक आहे बाबा, जेलमध्ये न घालता सुद्धा प्रामाणिकपणे दिलेले निर्देश पाळत असतील असं समजून मी ज्यावेळी निर्देश फक्त दिले की यात नाही केलं तर काय, नाही हे पाळतील. तर आता कोर्टाने मला विचारलं की हे नाही पाळलं तर तुम्ही काय कारवाई करणार. तर मी आता संस्थाचालकांना बोलवलंय. त्यांना म्हटलं की ह्या विषयी मुख्याध्यापक दोषी राहणार, संस्थाचालक राहणार का कोण राहणार, एकदा तुम्ही सांगा. नाही तर पुन्हा म्हणा की विनोद तावडे जेलमध्ये घालतो. एकदा स्पष्टता आलेली बरी. कोर्टाने विचारलंय की हे नाही झालं जबाबदार कोण, तर ते आता आम्ही त्यांना कळवणार. तुम्ही अनेकांना जेलमध्ये घालायची भाषा केलेली आहे, त्यामुळे कदाचित त्याची भीती असेल विनोद तावडेंना. पण एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कुलगुरूंचा विषय निघाला होता. कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेविषयीचा जो आता कायदा आणि त्याच्यामधल्या ज्या काही सुधारणा आहेत त्यामध्ये नेमकं काय तुम्हाला अपेक्षित आहे? ते त्या सुधारणा लवकरात लवकर त्या अर्थाने होतील का? आणि खरे जे ज्याला आपण म्हणूया की कुलगुरू अपेक्षित आहेत तिकडे, ते तिथे जातील का? मला असं वाटतं की यात कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेमध्ये काही आपल्याला बदल करायची फार गरज नाही. फक्त निवड प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप जो होतो, जी समिती होते त्या समितीला सांगणं की बा ह्याला निवडा, हे जर थांबलं ना तर माझं असं मत आहे की अकॅडमिक याच्यावर यातले निर्णय चांगले होतात. कारण शेवटी जे निकष आहेत ते इतके चांगले निकष आहेत की त्यातून होणारी माणसं ही अतिशय चांगलीच निवडली जाऊ शकतात. आणि आता मी मंत्री झाल्यानंतर जे 2-3-4 कुलगुरू निवडले गेलेले आहेत
यामध्ये कुठेच राजकीय हस्तक्षेप हा आमच्या विभागाने केलेला नाही. जी नावं आली त्यातली निवडली गेलेली आहेत आणि ती आज मला वाटतं काम करतात. नक्की एक मोठा प्रश्न तुम्हाला आता विचारला जाणार आहे. शिक्षण मंत्री आहात तुम्ही अर्थात, त्यामुळे सृजन जोशी नावाचा विद्यार्थी आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारते. सृजन, काय प्रश्न आहे तुझा? हॅलो, हा बोल सुजन. मी पहिली वाजता स्कूल कमी त्याचा आवाज नीट येत मला असं नाही. वाटतं की स्कूल बॅगचं वेट कमी करणार का असा प्रश्न आणि आहे. तास पण वाढलेत त्याचे, असं काहीतरी तो प्रश्न आहे. ठीक आहे, त्याचा आवाज येत नाही पण त्याचे तास वाढलेत, म्हणजे शाळेचे तास खूप जास्ती झालेत वगैरे, असं काहीतरी त्या संदर्भात. त्याला जोडून विनोदजी मी प्रश्न विचारतो की ही जी लहान मुलं आहेत यांच्या शाळा सकाळच्या वेळी लवकर सुरू करण्याचा जो एक विचित्र प्रकार वर्षानुवर्ष आपल्याकडे सुरू आहे, त्या मुलांना पुरेशी झोप घेतली तर त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यानुसार आता कोर्टाने सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत. तर तुम्ही शिक्षण मंत्री म्हणून त्याच्याकडे काय? मला असं वाटतं की कसं आहे की अनेक वेळा आपण व्यावहारिक अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आता ज्या शाळा या प्राथमिक आहेत त्या बहुतांश ते थोड्याशा उशिरा सुरू करतातच. पण आता प्राथमिकची मुलं ही 4थी पर्यंतची आहेत, पण समजा 5वी 6वी पर्यंतची आता 6वी येईल RT प्रमाणे, तर त्याचंही काही वय फार नसतं. पण त्याने सकाळी 7ला नाही आला, कारण शेवटी एका शाळेमध्ये 2 सेशन्स होतात. तर एक तर सकाळी लवकर 7 वाजता वर घ्यावं लागणार, एक दुपारनंतर घ्यावं लागतं. आणि त्यामुळे ह्या व्यावहारिक अडचणी त्यातल्या आहेत. आता 6वीतल्या मुलाला सकाळी 7 वाजता बोलवलं. आता मध्ये तर माझ्याकडे एक वेगळं प्रकरण आलं की या विद्यार्थ्यांना सकाळी झोप मिळावी म्हणून ती शाळा दुपारची केली. तर पालकांनी विरोध केला, कारण पालक म्हणले की बा आम्हाला याला शाळेत सोडून कामावर जायचं असतं, तुम्ही हे अचानक कसं करू शकता. इतके कॉम्प्लेक्स विषय त्या ठिकाणचे असतात. व्यावहारिक आणि त्यामुळे अनेक वेळा मला कधी शंका येते की ते हे जे नवीन बाल मानसोपचार तज्ज्ञ शोध लावतात हे त्या विषयाला धरून शोध लावतात का या पालकांच्या आणि बाकीच्या अडचणी करून लावतात. कारण शेवटी हा प्रश्न कुठेही ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, ग्रामीण भागातल्या प्रायव्हेट शाळेमध्ये येतच नाही. महानगरं जी आहेत, शहरं जी आहेत, जिथे असे विषय आहेत, जागेची अडचण आहे, वर्किंग पॅरेंट्स आहेत, तिथे आहेत. आणि तिथे मला असं वाटतं की विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने समोपचारिक निर्णय आपल्याला करावा लागेल. आणि काळ ते दप्तराच्या ओझ्याचा एक विषय जो आला ना, काही मला मुख्याध्यापक म्हटलं की साहेब असं आहे की ह्या मुलाचे आईवडील नोकरीवर जातात, ते सकाळी ते शाळेतली पुस्तकं, दुपारच्या ट्युशनची पुस्तकं, संध्याकाळी खेळाचं साहित्याचं काय असेल तर ते, आणि नंतर डान्सचं असेल, असं सगळं एकत्र सकाळी पाठवतं ह्याच्याबरोबर. आता आता या मुख्याध्यापक किंवा शिक्षक काय करू शकतो अशा? आता पुन्हा ते मुलाने करू नये का? तर केलं पाहिजे. आईवडील नोकरी करू नये का? तर नक्कीच केली पाहिजे. मग यातनं मार्ग काय काढता येईल? तर अशा गोष्टीचा काही व्यावहारिक विचार हा आपल्याला नक्की करावा लागेल. नक्की एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्रीडा खात्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण विनोद तावडे यांना विचारणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. अजेंडा महाराष्ट्रामध्ये आपण शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करतोय, त्यांना प्रश्न विचारतोय. न्यूज रूममधनं थेट आता आपण पुन्हा एक नवा प्रश्न घेऊयात. त्यांना अमित मोडक प्रश्न विचारणार आहेत. प्रफुल्ल, मला वाटतं अमित तुझ्यासोबत असेल आपला सहकारी. काय प्रश्न आहे? त्यांना स्पोर्ट्स आपला प्रतिनिधी अमित आहे, त्याला काही प्रश्न विचारायचे. अमित, काय प्रश्न असेल तुझा? विनोदजी, गेला पाऊण तास तुम्हाला ऐकतोय आणि एवढ्या शाळांच्या समस्यांनी तुम्ही ग्रस्त आहात आणि सोबत तुमच्याकडे क्रीडा खातं देखील आहे. तर कुठे ना कुठे या खात्याकडे दुर्लक्ष होतंय का? खास करून जे आपले मातीतले खेळ आहे, कबड्डी जो आता कॉर्पोरेटमुळे तरलाय, प्रो कबड्डी आल्यामुळे, पण खो खोची अवस्था अत्यंत वाईट आहे. या खेळाकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याला जोडून ती म्हणजे शाळा आहेत पण शाळांना मैदान असलं पाहिजे याची गरज कोणालाच वाटत नाही. शाळांमध्ये खेळासाठी काही दिवस राखून ठेवले पाहिजे याची गरज कोणाला वाटत नाही आहे. कुठे ना कुठे पुस्तकं, शाळेचे तास यामध्ये आपण अडकलोय, परंतु त्याच वेळेस खेळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय का? आणि हे कुठे ना कुठे थांबवण्यासाठी तुम्ही काही करणार आहात का? दुर्लक्ष तर अजिबात नाही आहे. 3-4 गोष्टी मी अतिशय महत्त्वाच्या निर्णय घेऊन त्याच्यावर कार्यवाही चालू केली. नंबर 1, सरकार तालुका क्रीडा संकुलं 2-2 कोटी द्यायची, ती संकुलं बांधून तयार आहेत.
पण त्याला केअरटेकर नसल्यामुळे ती आज गर्दुल्ली आणि दारू प्यायची ठिकाणं झाली आहे. पहिला निर्णय आम्ही घेतला की आम्ही तालुक्याला क्रीडा संकुल बांधून देऊ, पण त्याचा तिथली एखादं कॉलेज, एखादी शाळा, एखादा कारखाना, एखादी संस्था केअरटेकर असेल. त्या 365 पैकी 100 दिवस ते वापरतील, पण उरलेले 265 दिवस हे जनतेसाठी त्यांनी केअरटेकर म्हणून सांभाळायचं. अशा प्रकारचं आम्ही धोरण आता अंमलात आणतो. नंबर 1. दुसरं, महाराष्ट्राचा स्पोर्ट्स मॅपच नाही आहे. कोल्हापूर या भागामध्ये आपण शूटिंग रेंज जास्त केल्या पाहिजेत. नाशिकमध्ये समजा ॲथलेटिक्स जास्त मिळतात, तिथे ॲथलेटिक ट्रॅक जास्त केले पाहिजेत. असं त्या जिल्ह्यामध्ये त्या खेळातला काहीतरी प्राधान्य मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. क्रीडा खातं सांभाळताना 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, ज्या क्रीडांमध्ये आपल्याला मेडल मिळेल त्यासाठीचे प्रयत्न करणं हा एक भाग, आणि दुसरा भाग मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तरुणांमध्ये क्रीडा विषयाची आवड निर्माण होईल. असे दोन्ही बाजूला, नुसतं मेडलसाठी काम करणं हे क्रीडा मंत्र्याचं काम नाही. मेडलसाठी आता आम्ही असं ठरवलं की यावर्षी पुढच्या वर्षी आता ऑलिम्पिकला आपले जवळजवळ 13 जण सिलेक्ट झालेले आहेत महाराष्ट्राचे. तर याच्या प्रत्येकासाठी पुढच्या वर्षभरामध्ये काय मदत सरकारने केली पाहिजे याचा आता आम्ही आढावा घेतो. मी आता आपली एक ॲथलीट आहे साताऱ्याची, तिला महिनाभरात ती धावण्याची प्रॅक्टिस करते. तिचे बूट 80,000 ते 1 लाखाचे आहेत. दर महिन्यात ते खराब होतात, पण 12 लाख त्याचा खर्च आहे. त्याचा डाएट तिचं आहे, खुराक, त्याचा काही खर्च आहे. असं करून प्रत्येक जो आपला स्पर्धक आहे मेडल मिळवायला आज पात्र ठरलेला आहे, ह्याच्यासाठी आम्ही वेगळं बजेट काढून ते येत्या काळामध्ये करतो आहोत. दुसरं, शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये मुलांनी मैदानावर गेलं पाहिजे. यासाठी मला फिजिबल सिस्टीम अजून सापडत नाही आहे. खूप जणांशी मी चर्चा करतो आहे, पण मी असं ठरवलं आहे की विद्यार्थ्याने 5 दिवस आठवड्यातले आपल्या गावातल्या खेड्यातल्या कुठल्याही मैदानावर 1 तास घालवला तर त्याला आपण 5 मार्क जास्त दिले पाहिजे. असं तू मैदानावर तो वेळ घालव, रोजचा काही खेळ, तू पतंग उडव, तू गोट्या खेळ, विटी दांडू खेळ, पकडापकडी खेळ, पण 1 तास टी व्हीच्या समोरून बाहेर पडून मैदानात आलं पाहिजे, तिथे खेळलं पाहिजे की तुला असे मार्क मिळतील. तो तिथे खेळतो याची आता मोजदाद कशी करायची, त्याची नोंद कशी, अशा काही त्याच्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत. त्यावर मी अनेक संस्थांशी बोलतो आहे. पण अशा पद्धतीने विद्यार्थी जर मैदानावर जात असेल, मैदानावर तासभर देत असेल, त्याला काही ना काही त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये त्याला मदत होईल. असे काही उपाय आपण विचार करतो ज्यातना सामान्य विद्यार्थ्यांमध्ये मैदानात तो एकदा गेला की तो आपोआप खेळायला लागेल याची मला खात्री आहे. नक्की. एक प्रश्न त्या निमित्ताने आहे की कुस्ती हा जो आपला इतका हक्काचा खेळ आहे, इतके पारंपरिक खेळ आहे, त्या कुस्ती खेळामध्ये आता जर का तुलना केली तर दिल्ली आणि हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं तिथे लगेचच त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं जातं, तसं आपल्याकडच्या कुस्तीगिरांना, आपल्याकडच्या तरुण कुस्तीगिरांना सामावून घेतलं जात नाही आता. तर त्यासाठी काहीतरी तुम्ही कराल का? कारण तिथनं काहीतरी मेडल आपल्याला मिळू शकतं. ऑलिम्पिक असेल किंवा एशियाड असेल, इकडे आपल्याला मेडल मिळण्याची ती एक शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण काही भरघोस करताना दिसत नाही. आपण आता या विषयात एक कायमस्वरूपी धोरणच बनवलं आहे. आता परवा हिंदकेसरी साळुंके आला, त्याला आपण ताबडतोब नोकरी दिली. नोकरीच्या विषयामध्ये आपण स्पष्ट धोरण केलं आहे की ह्या ज्या स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक, आशियाई, कॉमनवेल्थ आणि नॅशनल्स, यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या अशा खेळाडूंना ही ताबडतोब त्यातली नोकरी मिळेल. अडचण माझ्या लक्षात काय आली की त्यांना आपण नोकरी देतो आणि मग ते अक्षरशः दिवसभर त्या फायली क्लिअर करत बसतात. त्यांनी कुठेतरी पुन्हा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि पुढे अजून मेडल मिळवलं पाहिजे, तर ते होत नाही. म्हणून आता आम्ही असं म्हणतो आहोत, आम्ही सामान्य प्रशासन विभागावर बैठक करून धोरण ठरवतो आहोत की अशा खेळाडूंना नोकरी द्यायची. त्यांनी नोकरीच्या ठिकाणी सकाळी जाऊन सही करून त्याचा जो खेळ आहे त्याची प्रॅक्टिस 10 तास त्याने केली पाहिजे. म्हणजे आपण त्याला नोकरीत न अडकू, आणि ज्यावेळी तो ऑफ फील्ड होईल, तर खेळ प्रत्यक्ष संपेल, त्यावेळी त्याने क्रीडा विभागासाठीच कुठे ना कुठे काम केलं पाहिजे. कारण अनेक वेळा खेळाडू काय म्हणतात की मला DYSP करा, मला रेव्हेन्यू महसूलमध्ये द्या, मला नगरविकासमध्ये द्या. क्रीडापटूला नोकरी जी मिळेल ती क्रीडा खात्याच्या विकासासाठीच मिळेल. त्याला तो स्केल मिळेल क्लास 1चा आणि क्लास 2चा, पण त्याला महसूल पाहिजे, पोलीस पाहिजे, असं न देता त्याला आपण जे देऊ ते क्रीडा खात्याचं देऊ. आणि ह्या याच्यावर धोरण झालं तर मला असं वाटतं पुढच्या वर्षीपासून अशा सगळ्या नोकऱ्या त्याला ऑफिसमध्ये काम न करता नुसती हजेरी लावून रिहर्सल प्रॅक्टिस करणं
आणि त्यानंतर त्याने खेळांसंदर्भातच बोलतो म्हणून मला एक प्रश्न विचारावा वाटतो की रोलबॉल नावाचा एक खेळ आहे आणि तो त्या खेळाचा जनक मराठी माणूस आहे. राजू दाभाडे नावाच्या एका तरुण क्रीडा शिक्षकाने पुण्यामध्ये त्या खेळाचा त्याने शोध लावला. म्हणजे या शतकातला तो असा पहिला खेळ असावा की ज्याचा शोध भारतामध्ये लागलेला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे. आपण मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात बोलतो, परंतु त्या खेळाला जी मान्यता मिळाली पाहिजे महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र शासनाकडून, ते काही होताना दिसत नाही. आज जगभरातल्या सुमारे 35 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो, त्यांचा वर्ल्ड कप सुद्धा होतो, परंतु त्याला महाराष्ट्र सरकारने म्हणजे अन्य देशात असतं तर त्या राजू दाभाडेंना उचलून घेतलं असतं डोक्यावर, पण आमच्याकडे मात्र त्याच्याकडे कोणाच लक्ष दिसत नाही. तुम्ही क्रीडा खात्याचे मंत्री आहात, तुम्ही काय त्याच्याकडे बघणार आहात का? नाही, याच्याकडे आपण विशेष लक्ष नक्की देऊ, पण महेश माझ्यासमोर अडचण अशी आहे की दर आठवड्याला नवीन एक खेळ घेऊन कोणतरी येतं. आता मुळात जे खेळ, आता जसं मगाशी यांनी प्रश्न कबड्डी, खो खो, हे जे मुळात आपले खेळ आहेत त्यालाच आवश्यक तो निधी, त्याला आवश्यक ते लक्ष आपण देऊ शकत नाही. आणि रोज कोणतरी एक आमदार पकडून, मंत्री पकडून एक नवीन खेळ येत असतो आणि मी याला मान्यता दिली की ते खेळणाऱ्या मुलाला लाखभर, 2 लाख, 5 लाख द्यायचे, आणि ते द्यायचे म्हणजे मग कबड्डी, खो खो यातले कमी करून तिकडे द्यायचे. तर नवीन खेळ किती आता आणायचे? आधी माझं असं मत आहे, 1-2 वर्ष आपण नीट आहे त्या खेळामध्ये आपलं बस्तान बसू आणि मग असे खेळ नक्की वाढवू. आपल्या खेळ वाढवले पाहिजेत, पण ते कोणते वाढवायचे आणि ते वाढवत असताना कुठल्या बाकी खेळांवरचा निधी कमी होणार, निधी वाढेल की नाही तर अवघड वाढणं. कारण काही निर्णय याच्यामध्ये करतात. जसं आता बालेवाडी आहे, मी बालेवाडी थिएटर, त्या बालेवाडीच्या स्टेडियमला ज्यावेळी गेलो त्यावेळी मी ते पाहिलं तर तिथे बरेच दिवस लग्नासाठीच ते हॉल बुक असतात. म्हटलं हे काय? नाही साहेब म्हणजे मेंटेनन्ससाठी आम्हाला 10 कोटी वर्षाला लागतात, ते आम्ही या लग्नाच्या सगळ्या तारखांमध्ये मिळवतो. म्हटलं कमाल आहे. त्या दिवशी मी त्यांना आधी यापुढे म्हटलं आतापर्यंत जी बुकिंग झाली ती ठीक आहे, ती पूर्ण करा, कारण एखाद्याचं लग्न ठरलं असं आणि ती लगेच जागा बदलणं बरोबर नाही. त्यानंतर एकही हॉल आपण लग्नासाठी द्यायचा नाही. तुम्हाला जे मेंटेनन्सचा पैसे पाहिजे ते आम्ही डायरेक्ट राज्य सरकारचे ॲडिशनल देऊ, पण यापुढे बालेवाडी स्टेडियममधले हे सगळे कोर्ट जे आहेत ही लग्नासाठी वापरायची नाही असा निर्णय घेतला. असे काही निर्णय हे नीट घ्यावे लागतील, नाहीतर ज्यासाठी एवढं बालेवाडी हे आपलं इतकं मोठं संकुल आहे, मी असं कुठल्याच राज्याचं मला पाहायला मिळालं नाही. एक पटियाला जर सोडलं तर त्याचा उपयोग तसा होत नाही, हे दुर्दैव आहे त्यातलं. नक्की. एक आपण पुन्हा न्यूजरूममध्ये जाऊया. आमच्या काही सहकारी आहेत तिकडे, त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे. स्नेहल आपल्यासोबत आहे. स्नेहल, काय तुझा प्रश्न असेल? तावडे साहेब, तुमका आधी नमस्कार. आणि माझे 2 प्रश्न आहेत, पण ते दोन्ही प्रश्न तुमका मंत्री म्हणान पण आणि कोकणातलो माणूस म्हणान पण विचारताय. कोकणात एक अभिजात कलेचो वारसो आणि त्यातच असा चित्रकथी, त्याच्यानंतर दशावतार. पण आजही आपण आता म्हणजे आपण आता बघतो की दशावतार ह्यो रात्रीचो राजा आणि डोक्यावर पहाटे बोजा अशीच आजची परिस्थिती आहे. तर ही सगळी परिस्थिती तुम्ही तुमच्या माध्यमातून कशी बदलतलास? आणि दुसरो प्रश्न म्हणजे की मुंबई विद्यापीठाचा उपकेंद्र कोकणात तयार झाला, पण त्याच्यानंतर कोकणात त्यांच्या शिक्षणाची उंची आणि उच्चांक दाखवूनही दिलो, पण त्यानंतर आता कोकणी विद्यार्थ्याक प्रतीक्षा असा ती कोकण विद्यापीठाची. तर ही अपेक्षा कोकणातल्या विद्यार्थ्यां तुमच्याकडून करूची काय? मला असं वाटतं की मी उत्तर मराठीत देतो, मालवणीत देत नाही, कारण स्नेहल बाकीच्यांना उत्तर कळलं पाहिजे. एकतर कला, विशेषतः लोककला ज्या आहेत, या लोककलांच्या विषयामध्ये राज्य सरकारने सांस्कृतिक विभाग म्हणून आता तर आम्ही एक कलांगण सुरू केलं की दर रविवारी राज्यातल्या प्रमुख 12-15 शहरामध्ये या लोककलांचं कुठे ना कुठे सादरीकरण झालं पाहिजे, जेणेकरून या लोककलांना संधी मिळेल. दुसरं, मी या लोककला सगळ्या ज्या आहेत या डिजिटलाइज करणं सुरू केलं आहे, कारण मला असं वाटतं की या लोककला हळूहळू आता लुप्त होत चालल्या आहेत. मी अनेक वेळा सांगतो की मागे मी बातमी वाचली की अंदमानमध्ये एक 108 वर्षाच्या महिलेचं निधन झालं. तर ते केवळ 108 वर्षाच्या महिलेचं निधन नव्हतं, ती एकमेव शेवटची महिला होती की जिला बोली भाषा बो नावाची येत होती. आता ती निधन पावल्याने ती भाषा लोप पावली. हे इट इज अ क्राईम. आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता काय झालं की दिवसेंदिवस ज्या पद्धतीने शहरीकरणामुळे आता जर आपलं लग्न एक 5-5, 7-7 दिवस चालायचं, रोज काही ना काही लोककला त्यात सादर व्हायच्या. आता तर सकाळी लग्न, संध्याकाळी रिसेप्शन, संपलं. मग आता अशा वेळी ह्या लोककला जर संपणार असतील तर त्या कुठे डिजिटल केल्या पाहिजे, त्याही आपण त्यातल्या आग्रहाने याच्यामध्ये करतो आहोत.
आणि तिसरा मुद्दा जो कोकण विद्यापीठाचा, मगाशी मी म्हटलं असं 400-450 कोटी रुपये देऊन ते विद्यापीठ बनवणं, याच्यापेक्षा कोकणामध्ये ते पैसे अधिक खर्च करून काही शैक्षणिकदृष्ट्या काही अधिक करता येईल का? जसं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फार्मास्युटिकल रिसर्चचा विषय आहे, तर गोव्यामध्ये 300 फार्मसी कंपन्या आहेत. तर आपण आपले सावंतवाडी आणि वेंगुर्ला या भागामध्ये असं NIPRचं जर आपण सेंटर आणलं फार्मसीचं, तर ते उपयोगी आहे का? तर हा पैसा अशा पद्धतीने खर्च नक्की करावा, अशा मानसिकतेचा मी आहे. आणि उपकेंद्र सक्षम करावं, कारण प्रशासकीय गोष्टीसाठी त्याचा उपयोग नक्की आहे, पण शैक्षणिक गोष्टीसाठी हा पैसा हा या पद्धतीने खर्च केला तर कोकणातल्या माणसाला त्याचा जास्त उपयोग आहे. विनोदजी, जरा एका सध्याच्या सगळ्यात गरम आणि वादग्रस्त विषयाकडे येतो. आता तुमच्याकडे सांस्कृतिक खातं आहे आणि मराठी भाषेविषयक वेगळं काम तुम्ही करतात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने लेखक, कवी, साहित्यिक आपले पुरस्कार परत करतायत महाराष्ट्रातले सुद्धा, आणि त्यांची चिंता आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारा घाला, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या आणि त्याच्या पूर्ण एकूण तपासाबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला असंतोष, तर ह्या सगळ्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे? शासन त्याच्याकडे कसं बघतं? हे साहित्यिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा मी नक्की आदर करतो, पण तुम्ही आता जसा उल्लेख केला की पानसरे असतील, दाभोळकर असतील, आता ह्यांच्या हत्या कुठल्या काळात झाल्या? मग त्या भूमिकेसाठी जर राजीनामा असेल किंवा परत करणं असेल तर ते त्यावेळी व्हायला हवं होतं, आज का होतं आहे? माझं प्रामाणिक मत आहे की साहित्यिक जे आहेत यांच्यामुळे समाज संस्कृती ही घडत असते. ते म्हणतात तसं समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला होत असेल तर उलट अशा साहित्यिकांनी प्रोॲक्टिव्ह होऊन असं लिखाण केलं पाहिजे, असं समाजामध्ये जागरण केलं पाहिजे की अशा प्रकारच्या गोष्टी थांबतील. शेवटी विचाराचा लढा हा विचाराने दिला पाहिजे, आणि तो जर द्यायचा असेल तर ह्या साहित्यिकाने आपले पुरस्कार परत न करता, माझं असं ठाम मत आहे, मी तर आज IBN लोकमतच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो की तुम्ही सक्रिय व्हा, तुमचं लिखाण वाढवा, तुम्ही अशा पद्धतीने लिखाण जनतेपर्यंत पोचवा की या सगळ्या आपल्या विचाराचा जागर यातला उभा राहील, आणि त्यामुळे हे साहित्यिक पुरस्कार परत करून यातून जे आपण साधतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक साधू जर आपण त्या पद्धतीने लिखाण केलं, त्या पद्धतीने लिखाणात आपण लोकांपर्यंत पोहोचलो, आणि ते त्यांनी करावं असं मी आवाहन करतो. एक प्रश्न घेऊया पुन्हा न्यूजरूममध्ये. आणखीन एक प्रश्न आहे. आपल्यासोबत प्रणाली आहे. प्रणाली कापसे, तिला काय प्रश्न आहे? नमस्कार. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा जो लाखो पालकांच्या मनामध्ये आहे. काही वर्षांपूर्वी ज्या खाजगी शाळांमध्ये ज्या फी वाढतात त्याच्या विरोधात एक आंदोलन उभं राहिलं होतं, आणि त्यानंतर आपण फी नियामक जी यंत्रणा आहे ती उभारली, परंतु काल याची जी एक यादी जाहीर झाली, या यादीमध्ये एकाही खाजगी शाळेचं नाव नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या KGच्या म्हणजे प्री प्रायमरी ज्या शाळा आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये कुठे सामावून घेतलेलं नाही आहे. म्हणजे आपला रोग वेगळा आहे आणि आपण त्याच्यावर उपाययोजना दुसऱ्या करतोय. दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे लॅपटॉपच्या बाबतीत तेच झालं. दप्तराचं ओझं हे लहान मुलांना विशेषतः त्रासदायक होतं, पण आपण लॅपटॉप मात्र 8वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांना देतोय. म्हणजे आजार राहिला दूर आणि आपण उपाययोजना करतोय त्या दुसऱ्या गोष्टींवर. मग या सगळ्या गोष्टींचा फायदा का? नाही, मला असं वाटतं की मुळात आपण काही गोष्टी नीट समजून घेत नाही, त्यामुळे या गोष्टी होतात. नंबर 1, आम्ही शुल्क नियंत्रण कायदा आणला, त्या कायद्याच्या आधारे काही गोष्टींची आता आम्ही लोकांचे सजेशन्स मागतो. कालच आम्ही हा नेटवर टाकला आहे, हा लागू नाही झाला आहे याच्यावर सूचना मागवतो. आणि सूचना मागवताना सरकार ज्या शाळांना अनुदान देतं त्याचा उल्लेख केला. आता हे करत असताना स्वाभाविकपणे मला खात्री आहे की अशा सूचना नक्की येतील की त्यातमध्ये ज्यांना अनुदान देत नाही पण जे शुल्क जास्त घेतात त्याचं ॲड केलं पाहिजे. तर ते आम्ही त्याच्यामध्ये ॲड नक्की करणार आहोत, कारण ह्या सगळे विषय नंतर कोर्टात जातात, आणि कोर्टात गेल्यानंतर जनतेच्या आग्रहाखातर आम्ही ॲड, सरकारची पहिल्यांदा ज्यांना तुम्ही पैसे देत नाही त्यांच्यावर तुम्ही कंट्रोल का आणता, असं जर कंट्रोल आम्हाला सरकारने विचारलं, आम्ही आणलेला नव्हता, जनतेने सुचवल्यानंतर आम्ही त्यात ॲड केलेला आहे. जनतेच्या हितासाठी हे मला सांगता येऊ शकतं, आणि ते 100% होणार आहे हे तुम्हाला मी आज सांगतो. क्रमांक 2, टॅबचा विषय, लॅपटॉप नाही टॅबचा विषय. हा टॅबचा विषय सरकारने वाटप सुरू केलेलं नाही.
मुळात टॅबचा विषय हा दप्तराच्या ओझ्याशी जोडलेलाच नाही. एक सध्याच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात जशी वेगवेगळ्या क्वेश्चनची चर्चा होते, इंटेलिजंट क्वेश्चनची चर्चा होते, इमोशनल क्वेश्चनची होते, तसं एक व्हिज्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे आपलं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बॉस्टन टी पार्टी आहे तर ती चित्रात दिसते. त्याच्याऐवजी ती जर प्रत्यक्ष ऑडिओ व्हिज्युअलमध्ये मूवीमध्ये दिसली तर ती विद्यार्थ्याच्या डोक्यात जास्त. हल्ली हा व्हिज्युअल क्वेश्चन ह्याला एक महत्त्व आलं आणि त्यासाठी ई लर्निंग, त्यासाठी टॅब हे महत्त्वाचं आहे. आणि ते टॅब पहिलीपासून का नाही तर विद्यार्थ्याला अक्षराचं वळण लागलं पाहिजे, त्याच्या स्वतःच्या हाताने त्याने ते लिहिणं केलं पाहिजे आणि ठराविक वर्षानंतर 8वी 9वी 10वी नंतर मात्र तो टॅबवर गेला तर हे जे अक्षराचं वळण आहे, प्रत्यक्ष बोटांना जे लिखाणाची सवय आहे ती लागली पाहिजे. असा सगळ्या शैक्षणिक गोष्टीच्या आधारेच आपण या विषयातली चर्चा आणि निर्णय करतो. नक्की. एक खरं तर वेळ अगदी कमी आहे, तुम्हाला तुमच्या खाती जी आहेत ती तेवढीच महत्त्वाची आहेत, त्यामुळे खूप प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांना प्रतिवाद पण आम्हाला करता येत नाही कारण तुम्ही सांगितल्यानंतर आणखीन पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत. अगदी थोडक्यात 2 मुद्द्यांवरती तुमच्याकडनं काही तुमचे विचार आम्हाला ऐकायचे आहेत आणि त्यातनं काय तुम्ही करणार आहात ते समजून घ्यायचं. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी सिनेमाला प्राईम टाईम देण्याचा जो मुद्दा अलीकडच्या काळात गाजला होता त्याच्यावरती काही तुम्ही ॲक्शन घेतली आणि त्यानंतर पुन्हा त्याचे काही फीडबॅक्स तुम्हाला आत्तापर्यंत आले असतील. नेमकं येणाऱ्या काळात मराठी सिनेमा वृद्धिंगत होण्यासाठी, मराठी सिनेमा वाढण्यासाठी आणि त्याच्यातनं अधिकाधिक मराठी सिनेमा पाहावा लोकांनी आपल्या, अशी सगळं वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आणि स्किल इंडिया जो पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं म्हणतायत त्या स्किल इंडियाच्या बाबतीमध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय प्रकारची स्किल्स लोकांपर्यंत तयार करू इच्छित आहे? नाही, मराठी सिनेमा हा गेल्या काही वर्षात अतिशय दर्जेदार निर्माण होत आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये मी सगळ्या मल्टिप्लेक्स आणि यांच्या मालकांशी बोलून प्राईम टाईम जो आम्ही तुम्हाला दिला पाहिजे, कारण तुम्हाला त्यावेळी सरकारने जे मल्टिप्लेक्स बांधले ते काही फेवर केले आहेत, काही FSI जास्त दिले, त्याच्या बदल्यात हे ठरलेलं आहे पण ते पाळलं जात नाही. तर ते काही करून पाळलं गेलं आणि प्राईम टाईम मराठी सिनेमाला मिळाला पाहिजे हा सगळ्या मल्टिप्लेक्स चालकांच्या संघटनेला बोलून त्यांना सांगितलं, त्यांनी मान्यही केलं आणि त्यानंतर ते बऱ्यापैकी सुरू आहे असे सगळे निर्माते आता सध्या सांगतात पण आहेत. मला वाटतं मराठी सिनेमासाठी 2 गोष्टी आहेत. एक तर प्रमोशन त्याचं जे आहे हे खूप वीक आहे, ते खूप कमकुवत आहे आणि त्यासाठी सरकार काही करू शकतं. म्हणजे कालच आम्ही जे सरकार अनुदान देतं अशा एक 6-7 निर्मात्यांना बोलवलं, त्यांच्यावर मी गप्पा मारल्या. तर हे प्रमोशनसाठी काय करता येईल तर मला असं वाटतं की सरकारने समजा एक सोशल मीडिया अशी एक टीम निर्माण केली किंवा एक हायर केली आणि जो जो मराठी सिनेमा येईल त्याची एक 2 मिनिटाची एक शॉर्ट, ज्याला ट्रेलर किंवा फिल्म म्हणतो, ही आपण 1 कोटी मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली तर थेट तो सिनेमा नवीन आला आहे असा आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. असे काही त्यातले सरकार म्हणून भूमिका करायची तर आपण नक्की करू शकतो. पण मला असं वाटतं की मराठी सिनेमाला चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी हे सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. म्हणजे कोर्टला ऑस्करची हे मिळाली, संधी मिळाली. तर आपलं सरकार म्हणजे आत्ताचं सरकार हे पहिलं सरकार की ज्यांनी स्वतःहून त्यांना बोलून घेतलं, आम्ही तुम्हाला काय मदत केली पाहिजे, अमेरिकेमध्ये तुम्हाला तिथल्या राजदूताकडून काही मदत पाहिजे का, त्या ठिकाणी तुम्हाला अजून काय गोष्टी पाहिजे, सरकारने आर्थिक काही मदत केली पाहिजे का, अशी मी स्वतः त्यांना बोलून चर्चा केली आहे. कारण शेवटी मला असं वाटतं, मी मला ऑस्करचं सर्टिफिकेट हे महत्त्वाचं अशासाठी वाटतं की त्यातून जगात मराठी सिनेमाची चर्चा होईल. अन्यथा आमचे सिनेमे चांगले आहेतच पण त्या ह्याच्यात आम्ही काही करू शकतो अशा गोष्टीचा प्रयत्न आम्ही नक्की करतो. त्याचबरोबर मराठी मुंबईतली जी दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे ही आता आपण एक नवीन रिडेव्हलप करतो. 153 एकरमध्ये प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, प्रत्यक्ष शूटिंग, त्यानंतर अम्युजमेंट पार्क असं एक मोठं 2,500 कोटीचा प्रकल्प आपण आता हाती घेतो आहोत आणि पुढच्या 4 वर्षात तो पूर्ण झालेला सुद्धा आपल्याला दिसेल. स्किल इंडियाच्या संदर्भात तुम्हाला विचारलं, स्किल इंडियाच्या विषयामध्ये हे नक्की आहे की अनेक गोष्टी या वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची त्यातली गरज आहे. मुळात मी एक त्यातला शिक्षण विभागाने जो निर्णय केला की आम्ही 10वीची परीक्षा मार्चमध्ये झाली की जूनमध्ये निकाल येतो, 91% मुलं पास होतात. यावर्षी आपण पुन्हा लगेच महिन्याभरात परीक्षा घेतली आणि अजून 5% मुलं पास झाली. 57,000 मुलांचं वर्ष वाचलं. आणि नुसतं एवढंच नाही, मला एका पोलीस अधिकाऱ्याने फोन करून सांगितलं, साहेब तुम्ही नुसतं वर्ष नाही वाचवलं, म्हणजे ही मुलं जे नापास होतं 1 महिनाभर लाजे खातर घरात बसतात, पुढच्या महिन्यात नाक्यावर येतात, त्याच्या पुढच्या महिन्यात विड्या आणि बियर प्यायला लागतात आणि मग विड्या आणि बियरसाठी पैसे पाहिजे म्हणून चेन स्नॅचिंग करतात.
हा सगळा जो लोंढा तिकडे जातो तो तुम्ही कुठे थांबवण्यामध्ये आम्हाला हातभार लावला असं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं. पुढच्या वेळी तर आम्ही पुढचं बोल टाकतो की 10वीची परीक्षा मार्चमध्ये होईल आणि मेमध्ये निकाल लगेच काढू, पुन्हा परीक्षा घेऊ, पुन्हा जुलैमध्ये निकाल येईल आणि जी 96% मुलं पास होतात, उरलेली 4% नापास आहेत, या प्रत्येक मुलाचं करिअर काउन्सिलिंग करू आणि त्याला स्किल डेव्हलपमेंटसाठी त्याने प्रवेश घ्यावा असा आग्रह धरू. म्हणजे 96% मुलं ही 10वी उत्तीर्ण 11वीसाठी आणि 4% मुलं 10वी उत्तीर्ण स्किल डेव्हलपमेंटसाठी. कारण माझं प्रामाणिक मत आहे, आपण दिलेला अभ्यासक्रम, आपण दिलेली परीक्षेचा पेपर तो पास होत नाही म्हणून नापास करतो, पण जो नापास होतो यामधलं वास्तव आहे की त्याच्यातलं कौशल्य ओळखायला मी नापास होतो पण मी त्याला नापास दाखवतो. हे या महाराष्ट्रात यापुढे महाराष्ट्रात 10वी नापास कोण नाही, कोणी पास 11वीसाठी, कोणी पास स्किल डेव्हलपमेंटसाठी. आणि स्किल डेव्हलपमेंटचे जवळजवळ आम्ही आता 80च्या वर कोर्सेस हे आयडेंटिफाय केले की ज्याला हे विद्यार्थी आपण पुढे पाठवू शकतो. विनोदजी, आतापर्यंत 8वी पर्यंत मुलगा पास होण्याची गॅरंटी होती, आता ती 10वी पर्यंत आलेली आहे. तर या सगळ्याचा दुष्परिणाम एक असा आहे की मुलं 10वीतली मुलं सुद्धा त्यांना नीट वाचता येत नाही, त्यांना गणित करता येत नाही, त्यांचा इंग्रजी भाषेचा गंध नसतो. तर प्रथमनी जो अहवाल दिला होता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. तर हा जो विरोधाभास आहे, तर ही जी गॅप भरून काढण्यासाठी काय व्यवस्था शासन करणार आहे का? शिक्षण हक्क कायद्यामध्ये काय म्हटलं होतं की मुलाला तुम्ही डिटेन करू नका, वर्गात ठेवू नका, त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. याचा अर्थ साधा सरळ सोपा असा काढला गेला की परीक्षाच घ्यायची नाही असं कुठेच म्हटलं नव्हतं. परीक्षा घ्या, तो ज्या विषयामध्ये कमकुवत आहे त्या विषयाची त्याची पुन्हा महिनाभर तयारी करून घ्या आणि मग त्याला पुढच्या वर्गात पाठवा. पण आपल्या ते सरसकट सिम्प्लिफाईड वे काढला की परीक्षाच घेणार नाही. त्यामुळे आम्ही ताबडतोब 8वीपर्यंत परीक्षा घेतली पाहिजे. जो विद्यार्थी ज्या विषयात कमकुवत आहे त्या विषयामध्ये त्याचं पुढचा महिनाभर विशेष ट्रेनिंग घेतलं पाहिजे असे स्पष्ट आदेश काढलेले आहेत. त्यामुळे यापुढे 8वीपर्यंत ढकलगाडी चालणार नाही. तो तयार झालेला आहे हे पाहूनच तो पुढच्या वर्गात जाईल. नक्की. अर्थातच वेळ कमी आहे, खूप प्रश्न आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच आज मिळणार आहेत. 1च वर्ष झालंय सरकारला पूर्ण होऊन. आणखीन पुढच्या वर्षी सुद्धा विनोद तावडे आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत आणि अधिक जास्ती प्रश्न विचारू आणि आणखीन जास्ती त्याचे जाप सुद्धा विचारू, कारण 2 वर्ष तुम्हाला तेव्हा काही गोष्टी पूर्ण करण्याकरता मिळालेली असतील. अर्थात तुर्तास तुम्हाला या वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.